कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी तुझं नाव तुझ्या लोकांना कळण्यासाठी ना हे सगळं काही चालू आहे. आता लिही ना तुझं नाव. तुम्ही हिचंच नाव लिहा बघू. सायली सीताराम शिंदे आणि परिवार. हा कुणाचा शहाणपण आहे? हा ना. अरे माझा मस्त दिसते ना पाठी. काय आई सुनीलाचं डोक्यावर बसू नकोस. ही पाठी जशी होती तशीच बसून घे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. काय माहितीये का नाहीतरी ना अशा फक्त स्वप्नातच दिसतात. नको ग सायली, न पेलवणारी स्वप्न बघू नकोस. काय भाऊ खाचाय आज तरी हो बोला. होय होय हो बोलतोय काय हां नाही ठीक आहे नाही तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो पांडुरंगाची इच्छा दुसरं काय म्हणायचं. हा असू दे हा ठेवा पांडुरंगा बाबा काय रे तुझ्या मनात. पांडुरंग काय झालं? काय नाही हा आपल्या चिरंजीवांना 7वा नकार. काय? हो हो तुम्ही रडू नका हो. तुका म्हणे उगी असावे जे होईल ते पाहावे. आई रडते म्हणजे पुन्हा नकार. माझा ऐका. कसं होणार आहे तुझं? आई रडू नकोस ग. तू का म्हणे उगी असावे जे होईल ते पहावे. काय बाबा? अरे बापरे, हा लग्न आधीच वारकरी झाला. तू गप ग. तुम्हाला मला एक काही सांगायचं आहे. माझी मैत्रीण येणार आहे सायली. तिला मी खूप आवडतो आणि मला पण ती आवडते. काय? आम्ही दोघं लग्न करणार आहोत. दादा काय ते अगदी सविस्तर सांगा मला. काय हो बाबा? हो सांगतो, सविस्तर सांगतो. त्या दिवशी तो 6व्या मुलीचा नकार मिळाला ना, तेव्हा ठरवलं लग्नच करायचं नाही. पण त्या दिवशी सायली भेटली. सांगा ना, मी काय विचारते. लग्न कराल ना माझ्याशी? बरं आठवलं. मगाशी तिचा फोन आला होता. ती मैत्रीण बरोबर इकडे येणार आहे. नाही म्हणजे मी थांबणार होतो पण साहेबांचा फोन आला होता ना, अर्जंट काम आहे. तुम्ही बघून घ्या. मी आलो. तू बस ना. तू उभी काय येत? बस. बाबा दादा आपली फिरकी तर घेत नव्हता ना. हा काय पांडुरंग कोणी आहे का घरात? कोण आहे? या आपण. सीतारामांनी आमच्याबद्दल काही सांगितलं नाही का? सायली हो. किती गोड आहेस ग पोरी तू. थांबा
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मेघना, सायली ही. मी स्वप्नात तर नाहीये ना? पांडुरंगा ऐक कार्टे, आधीच बसणारे धक्के कमी आहे का? वर पुन्हा चिमटा काढतीयस. आई मी तुला जागी करत होती ना. हो कळ. पण तुला चक्कर कशी काय आली? नाही म्हणजे अशी हल्ली बेशुद्ध पडतेस की काय? नाही आंबट गोड काय खावंसं वाटतं का? काहीतरीच काय विचारता. नाही म्हणजे सायली कुठे? अगं तुला चक्कर आलेले बघून ती बाहेरच थांबले बघ. हो हो. ए मी काय विचारते? काय? हे अगं तीच का सीतारामशी लग्न करणार आहे? अगं हो म्हणत तर होती की ते सीतारामवर प्रेम आहे म्हणून. पांडुरंगा एक काम कर, तुम्ही सगळे बाहेर थांबा आणि तिला आत पाठवा. जा जा जा. चल चला. मी उगाच घाबरलो होतो. म्हणजे मला आत्ता कळलं पांडुरंगा. काय कळलं? काही नाही हेच. अगं तुला अशी चक्कर आपल्या रश्मीच्या वेळेला आली होती शेवटची. पुरे पुरे खूप काय? अक्कल पाजळली. तसं नाही पांडुरंग आपला. निघा आता. जाऊ. हो. चला पांडुरंगा. पांडुरंगा अगं बैस ना. रश्मी, रश्मी तू आता कशाला थांबलीस? अगं मला काळजी वाटते. पुरे जा तू. मी नाही आता बेशुद्ध पडणार. अगं तू नाही, आता हीच बेशुद्ध पडेल बघ. रश्मी जाते. जातेस ना तू? जाते ना. सायली, जे नातं तू जोडते त्यातली दाहकता तुला कळली? होय. तुला माहिती आहे माझा मुलगा किती साधा आहे ते. हो. मग तुला हेही सांगते, त्याची कान भरणं खूप सोपं. उद्या त्याला कोणी वाटेल ते सांगेल, त्याला चिथावणी देईल, पण तुला पडती बाजू घेऊन सगळं सांभाळून घ्यावं लागेल. आई, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? माझं खरोखरच त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तसं नाही ग, पण हे खूप जगावेगळं लग्न आहे म्हणून थोडी धाकधूक वाटते.
मी तुम्हाला वचन देते, मी त्यांना खरंच सांभाळून घेईन. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाही ना? मी एक अनाथ मुलगी आहे. म्हणजे माझ्या लहानपणीच माझ्या आई वडिलांचा डिवोर्स झाला. मग सगळं आयुष्य हॉस्टेलमध्येच गेलं. कौटुंबिक सुख म्हणून मी असं काही अनुभवलंच नाही. माझ्या आयुष्यात बऱ्याच जणांनी येण्याचा प्रयत्न केला. ते सगळे माझ्या पैशावर, माझ्या हुद्द्यावर, माझ्या रूपावर, माझ्या शिक्षणावर भाळलेले होते. कुणी मला सर्वसामान्य स्त्री समजेच ना. मला सांगा ना, एखादा अपघात घडला आणि सगळंच बदललं तर? माझी खूप इच्छा आहे माझं एक कुटुंब असावं, माझ्यावर प्रेम करणारी माणसं असावी, मला जपणारी, मला समजून घेणारी. मला सामान्य जीवन जगायचं जिथे मला आपल्यातलीच एक समजते. पण सीताराम, जेव्हा मी सीतारामला भेटले तेव्हा माझ्या गुणांना नाकारणारा पहिला पुरुष मला भेटला. बघ बाई, प्रियकराचा नवरा झाला की त्याला पहिल्यापेक्षा जास्त सांभाळावं लागतं. प्रियकर म्हणजे थंड दूध, तर नवरा म्हणजे उकळणारं दूध. ओतू जाण्यापासून स्त्रीला सर्वतोपरी साईसारखं आच्छादून घ्यावं लागतं. आई, मला एक सांगा, पत्नीच्या पतीकडनं काय अपेक्षा असतात? प्रेम, संरक्षण, विश्वास. सीतारामचं माझ्यावर खूप प्रेम आहे. सर्व परीने ते माझं संरक्षण करतात. आणि हे सगळं विश्वासावर अवलंबून आहे की अगदीच काही आमच्यात बरं वाईट झालं तर ते मला टाकून देणार नाहीत. आणि घटस्फोट तंगड्या म्हणून टाकेन दोघांच्या. मग मला सांगा, अजून काय हवंय? किती दिवस पुरणार आहे मी तुमच्या संसाराला? आई, एक दिवसाची सवय झाली ना की या सगळ्याला वावच उरत नाही. मला सांगा ना, चालेल मी सून म्हणून तुम्हाला? माझी गुणाची सून ती. माझ्या सगळ्या शंका फिटल्या. नांदा सौख्य बरे. काय हो? अहो, आज काय झालं माहितीये का, सकाळी माझ्या ऑफिस मधनं ना पिऊन आला होता. त्याला घरचा पत्ताच सापडला नाही. तेव्हा आई काय म्हणाल्या, तुझं पण नाव टाकूया पाटीवर. ती एक शाणी आणि तू दुसरी. ही रश्मीची आयडिया, म्हणजे रश्मी तिसरी शाणी. सायली, काय हो, मी मस्करी करते ना. अगोदर सगळेजण कावळ्याच्या तोंडात पुरी असं चिडवतात आणि आता बायकोचा बैल म्हणून चिडवतील. मग ठीक आहे, तुम्हाला हवी तशी पाटी तयार करा. नाही, तसं नाही एकदम, पण माझं नाव तुझ्या अगोदर असायला हवं ना. मी म्हटलं ना, तुम्हाला हवी तशी पाटी तयार करा. आता कुठून बनवू? पैसे पण नाहीयेत. आई पण ना
मी देते पैसे. नको. 200 रुपये तर लागतील. मगाशी तुमची सगळ्यांनी मस्करी केली हो. पार्टी आहे ना तर मस्त फर्स्ट क्लास झाली पाहिजे. मी लोकच बघतील अरे कोणाची पार्टी आहे म्हणजे. बरं देव मॅटर काय ते सांगा. मॅटर काय आई काय काय लिहू. हे बघ बाबा तुला काय लिहायचं ते लिही पण सगळं आटपून लवकर आधी जेवायला ये. मी वाट बघते. काय कर माहिती काय पहिलं नाव शिंदे आणि परिवार. नको हे बरोबर नाही. काय करूया आपण. मी काय म्हणतो हा. आपण असं लिहिलं तर. कसं. हा हे लिहा. हा सगळे आता खुश होतील माझ्यावर. हा असंच करा व्यवस्थित. किती वेळ लागेल तुम्हाला. वा पेंटर मस्तच मस्त लिहिली पाटी बघ. काय लिहिलंय तुला हसायला काय. बहिणी अरे बरोबर लिहिलंस ना तू. चल लवकर ये बाहेर. हे बघ काय तुम्ही हसताय कशाला. आई आई तू पण. तरी आई सांगत होते शिक्षण पूर्ण कर. काही ऐकलंस ना. बाबा ओ बाबा ओ बाहेर या लवकर. हे बघा दादाचा शिक्षणाचा खर्च वाया गेला. खूप अक्कल पाजळलीस रे बाबा. अरे लग्नानंतर लोक बायकोचं नाव बदलतात. इथे तू तुझं नाव बदललंय. नाही बरोबर लिहिलंय. बघा ना बघा उगाच असतात मला. ती आईच्या वळणावर गेलाय. नाही म्हणजे लोक आई बापाचं नाव काढतात. हा बापाचं नाव आयुष्यातून काढून टाकायला निघाला. नाही बाबा माझं नाव सायलीच्या अगोदर असायला हवं होतं ना. हे सगळं तुम्हाला मान्य आहे ना. हो. मग झालं तर. बरं ठीक आहे. चला लवकर जेवायला या. मी वाट बघते. या लवकर. खूप छान आहे. सायली अगं तुला वेगळं आमंत्रण द्यायला हवंय का. आले चला. ए सायली तू. अरे काय बरोबर लिहिलेस ना. आता मला कोणीच चिडवणार नाही. खरंच थँक्स. माझ्या नवऱ्याचा अपमान तो माझा अपमान. अरे सीताराम हनीमून कुठे. युरोप नाही हॉलंड स्वित्झर्लंड. नाही ए मग साऊथ आफ्रिका कन्फर्म. फायनल कसं गावी पुनगुसला ना. नाही घरी. घरी ठीक आहे. पण जाधव मी एक पाहिलंय. काय म्हणताय कर्तबगार कणखर पुरुषाला कधीही सुंदर आणि हुशार बायको मिळत नाही. सर का. अरे का म्हणजे काय. कारण असा मनुष्य कधी बायकोसमोर वागत नाही. म्हणून पदरी पडले पवित्र झाले. कसं काय. कसं काय. जाधव मला सांग तू सिंह आहेस की माकड. सिंह. नक्की तेच. कारण माकडच झाडावर चढून फळे खातो सिंह नाही. बस म्हणून सांगतो
कावळ्याच्या तोंडात पुरी. ए, चेष्टा किती वेळ यार, काय यार तो काय बोलत नाही म्हणून काय असं नाही करायचं. जा. अरे सीताराम, त्या दिवशीच बोलणार होतो जाधव, मी तुम्हाला पण विसरलो सांगायला. काय माहितीये, आपण लग्नाला गेलो बघा याच्या, तिचे बायकोचे नातेवाईक नाही, तिचे आई बाबा पण नाही, फक्त एक मैत्रीण होती माहितीये. हा, काय प्रॉब्लेम काय सीताराम? नाही मला काय माहिती नाही, पण तिने अगोदरच सांगितलं होतं की तिचे कोणी नातेवाईक येणार नाहीत म्हणून. बघा बाबा, असं आहे तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा? पुढे गडबड नको. मला वाटतं दाल में कुछ काला है. दाल में काला है, पूरी दाल है काली जाधव. काली काली फिर सांभाळून बाबा. वा, अरे भविष्याचा प्रश्न आहे यार. असं झालं तर कसं चालेल? अरे आई बाबा ठीक आहे, आले नाही, पण नातेवाईक पण नको कोणी. तरी पाहिजे. अरे एक मैत्रीण. फक्त एक मैत्रीण. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात